दिशा सालींच्या प्रकरणात SIT नेमण्यात आलेली आहे. मात्र मुळात आपण कायद्याच्या अभ्यासात आहात म्हणून एक प्रश्न की कोर्टाने किंवा आपण कायद्यात असं म्हणतो की कुठल्याही पीडितेचं नाव अशा प्रकरणात घेता येत नाही. मात्र विरोधी पक्ष असेल किंवा मग सत्ताधारी असेल वारंवार त्या मुलीचं नाव घेत आहेत आणि यामुळे कायद्याचा कुठेतरी भंग होतोय असं तुम्हाला वाटतं? मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की सुप्रीम कोर्टाने एक निर्णय असा दिला होता की विक्टिम जे आहे त्यांचं नाव घेणं टाळलं पाहिजे. आणि बऱ्याच प्रमाणात मी असं म्हणेन की विक्टिमचं नाव घेणं टाळलं जातं आहे, पण ते दिशा साल्यांच्या संदर्भातलं टाळलं जाते असं नाही. राज्यकर्तासुद्धा जेवढा जबाबदार आहे तेवढं प्रिंट इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि यूट्यूब चॅनल जे आहेत तेही त्याला तेवढे जबाबदार आहेत की त्यांनी दिशा सालियन हिचं नाव घेत घेत त्या न्यूज देतात अशी परिस्थिती आहे. SIT नेमण्यात आलेली त्या संदर्भात आपल्याला काय वाटतं? कोर्टाचा अधिकार आहे, कोर्टाच्या अधिकारावरती तुम्ही कॉमेंट करू शकत नाही. आता तुम्हालाही माहिती आहे नाव घ्यायला का लाजतं आहे? काँग्रेस आहे, NCP आहे, त्याच्यानंतर शिवसेनेतून स्प्लिट केलेले असणारे उद्धव सेना आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला नाही सभागृहामधले, तेव्हा तिन्ही पक्ष आहेत ते. त्यामध्ये असणारा उद्धव ठाकरे थोडं थोडं बोंबलतात, त्याच्या पलीकडे आपल्याला बोंबलताना दोन पक्ष NCP आणि काँग्रेस तर आपल्याला अजिबात दिसत नाही. हे दोघं अस्तित्वात आहेत हेच वाटत नाही अशी परिस्थिती आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.